हाय फ्रेंड्स, आपण बऱ्याच दिवसांनी भेटून राहिलो, पण आपण राज्यसेवेची पूर्ण सिरीज केली होती. मी तुम्हाला जे म्हटलं होतं की 30 डेजची आपण सिरीज करू, PYQचं डिस्कशन करू, तर ते सगळं केलं आपण. आता आपल्याला ग्रुप बीच्या एक्झामला फेस करायचं आहे, MPSC ग्रुप बी ग्रुप सी कंबाईन. त्याच्यामुळे त्याची आपण तयारी करणार आहोत आणि त्याच्या PYQचं डिस्कशन करणार. PYQ मधनं जवळपास अप्रॉक्सिमेटली नाही म्हटलं डायरेक्टली इनडायरेक्टली असे 80% क्वेश्चन कव्हर होतात. त्याच्यामुळे PYQ ला अंडरएस्टिमेट करून चालतच नाही. आणि PYQ मध्ये आपली रिव्हिजन पण होते आणि बाकी कन्सेप्ट क्लिअर होतात आणि जे रिपिटेशन मध्ये क्वेश्चन येतात जे बोनस मधले ते पण आपल्याला भेटतात. म्हणून आपण रिव्हर्सनी जाणार आहे. 2023चं पहिले करणार आहे, नंतर मग मागे 22 वगैरे असं 13-14 पर्यंत जिथपर्यंत आपला सिलेबस होता तोपर्यंत जाऊ. जर टाइम भेटला तर त्याच्या पुढे पण जाऊ, पण 23 पासून सुरुवात करून तुम्ही फ्रेश पासून सुरुवात करायची आहे. पॅटर्न बऱ्याच वेळा चेंज होते नाही होत, तर मग त्याच्यानुसार एक एक सब्जेक्ट करू आपण. ठीक आहे, तर पहिला सब्जेक्ट कोणता आहे ते बघू. करंट अफेअर नाही केलं तरी चालते, कारण की करंट अफेअर दरवेळेला बदलतच असते. तर हे बघा, याच्यात काय म्हटलं आहे, नारायण मेघाजी लोखंडे आणि बॉम्बे हँडबिल असोसिएशन ही काम. आणि हो, आपल्याला माहिती आहे ना, आपला सगळा फोकस ट्रिक्स अँड टिप्सवरच आहे. आपण तेव्हाही म्हटलं होतं की ट्रिक्स अँड टिप्सच आपल्याला हे करायचे आहे, आणि आता पण आपण ट्रिक्स अँड टिप्सवरच करणार आहे, कारण की ट्रिक्स अँड टिप्स आपल्याला कमी वेळामध्ये जास्त गोल करून देतात. कॉम्पिटिशन खूप टफ आहे आणि सगळ्या गोष्टी आपण पाठ करू शकत नाही. ठीक आहे, सुरुवात करू आपण. नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही कामगार संघटना स्थापन करीत असताना कोणत्या व्यक्तीचे सहकार्य मिळवण्यामध्ये. आता हे खूप सारे नावं दिले, आपल्याला माहिती असेल नाही माहिती असेल, काही वाचले असेल काही नाही वाचले असेल. त्यामुळे काय करायचं, आपला एक कन्सेप्ट होता, एक तर ऑल मारायचं अशा याच्यामध्ये, किंवा मॅक्झिमम जास्तीत जास्त नावं ज्या ऑप्शन मध्ये कव्हर होते तो आपण ऑप्शन घ्यायचा. आता इथं ऑल तर आहे नाही, मॅक्झिमम वाले 2 आहेत, म्हणजे आपण 50-50% आलो. 50-50 पर्यंत आलो आहे, आपण कोणता पण एक मार्क करू शकतो. ठीक आहे, आता याच्यामध्ये ब आणि क ना कॉमनच आहे, तर मग हे 2 तर केले. आणि अ आणि ड मध्ये कन्फ्युजन आहे. तुम्ही एक बघून राहिले, हा जो ड ऑप्शन आहे ना, याच्यामध्ये खूप सारे नाव आहेत. कृष्णाजी अर्जुन केडसकर, रामचंद्र शिंदे, नारायण पवार, म्हणजे याच्यात म्हणजे हे जे आहे ना, अ क ड याच्यामध्ये जवळपास 3 आणि 7 नावं कव्हर होतात. आणि हा जो ऑप्शन ना अ ब क याच्यामध्ये फक्त 6 नावं कव्हर होतात. त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता की 7 नावावाला म्हणजे मॅक्झिमम वाला ऑप्शन सोबत आपण जाणार आहोत. आणि मॅक्झिमम नावं कशात कव्हर होतात त्या ऑप्शन मध्ये जाऊन आपण 4 आन्सर कन्सिडर करणार आहे. कारण की कोणती एखादी ऑर्गनायझेशन बनवताना कोणी पण, तेव्हा प्रत्येकाचंच मोठं असते की जास्तीत जास्त लोक त्याला जुडले पाहिजे. म्हणून आपण मॅक्झिमम सोबत जाणार आहे आणि आपला आन्सर मार्क करणार आहे मॅक्झिमम वाला. ठीक आहे, नेक्स्ट ऑप्शन बघूया. इसवी सन 1857च्या उठावामध्ये शिंदे व निजाम यांनी भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता असं कोणी म्हटलंय. आता बघा, तुम्ही जर एक टाइमलाईन फॉलो केली ना तरी आपल्याला येते याचा आन्सर. माउंट बॅटन तर आपल्या याच्यावरच होते जेव्हा आपलं स्वातंत्र्य भेटून झालं. रिपन 1881च्या तेवढ्याच होते आणि ते चांगले गव्हर्नर जनरल म्हणून कन्सिडर होते, लिबरल होते ते. त्याच्यामुळे ते या उठाव वगैरे मध्ये काही त्यांचा रोल नाही आहे, ते 1881च्या तेवढ्यामध्ये होते. डलहौसीच्या कारनाम्यानेच त्या उठाव झाला होता. आता ज्यामध्ये तुम्ही 2 याच्यामध्ये कन्फ्युज आहात, डलहौसी आणि कॅनिंग. आता मी तुम्हाला एक टाइमलाईन सांगते की डलहौसी 1855-56च्या तेवढ्यामध्ये होते. त्यांनी जे कारनामे केले होते ना, त्यांनी जे अशी दडपशाहीचं धोरण यूज केलं होतं किंवा देशामध्ये खूप अराजकता आणली, त्याचंच एक उत्तर म्हणून आपला उठाव झाला होता. म्हणून त्यांनी जे कार्य करून ठेवलं आहे त्यात ते सगळे निस्तरावं लागले लॉर्ड कॅनिंगला. मग हा नंतर चालेला गव्हर्नर जनरल आहे. मग यांनीच हा उठाव टॅकल केला आणि यांनी निजाम आणि शिंदे यांची मदत घेऊन हा उठावाला हाणून पाडलं होतं. त्याच्यामुळे यांचे जे उद्गार आहे की हे असते तर हा उठाव यशस्वी झाला असता. असं टाइमलाईन वगैरेला फॉलो करून म्हणजे एक्झॅक्टली आपल्याला माहित नाही कोणाच्या तोंडचे वाक्य आहेत, पण एक टाइम, कधी कोण होतं, कधी कोणाशी रिलेटेड होतं, कधी कोणी कोणतं काम केलं, याच्यानुसार पण आपण एखादा आन्सर निघू शकतो. तर आपला आन्सर नंबर 4 आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण.
प्रार्थना समाजाबद्दल पुढीलपैकी कोणते विधाने बरोबर आहे? ठीक आहे. आता खूप सारे उदाहरणं दिलेले आहेत. ओके, असं झालं होतं, तसं झालं होतं, तसं झालं होतं. आपण तेव्हा पण म्हटलं होतं की आपण मॅक्झिमम सोबत जाणार आहोत. पण याच्यामध्ये ना थोड्याशा गोष्टी म्हणजे असं मी म्हणू शकतो तुम्हाला की एक जे फॅक्च्युअल गोष्टी आहेत म्हणजे प्रार्थना समाजाने ही पत्रिका काढली होती का, ती पत्रिका काढली होती का, हे जर आपल्याला माहिती असलं तर आपल्याला त्याच्यातनं इलिमिनेशन करता येते. आता ब ऑप्शन सगळ्याच मध्ये आहे, म्हणून ह्या पत्रिकेबद्दल जास्त विचार करायची गरज नाही, म्हणजे हे ऑप्शन बरोबरच आहे. प्रार्थना समाजाच्या माध्यमातून नाम जोशी यांनी मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली होती असे यांनी म्हटलेलं आहे. आपण जर समजू आपल्याला काहीच माहित नाही, एक जनरल स्टेटमेंट घेऊन चालू की काय असू शकते, हे केलं होतं, ते केलं होतं, ते केलं होतं, ते केलं होतं, काय काय करू शकतो कोणी, असं आपण कन्सिडर करून चालू. तर याच्यातही आपल्या ट्रिक्स अँड टिप्स जर आपण काम केलं तर आपल्या ट्रिक्स अँड टिप्स नुसार काय आहे की मॅक्सिमम ऑप्शन बघायचा. मॅक्सिमम सोबत गेलो आपण अ ब क ब ड म्हणजे 50-50% पर्यंत आपलं काम तर आलं चालू. आता यातला आपण एक कोणताही मार्क करू शकतो जर आपल्याला काहीच माहिती नाही, ब्लँक एकदम. तर आता याच्यामध्ये जो म्हणजे ब आणि क तो कॉमन आहे, त्याच्यामध्ये त्यांच्याबद्दल विचार करायचं कामच नाही. अ आणि ड बद्दल आपण विचार करूया. प्रार्थना समाजामध्ये मुंबई, कोल्हापूर, सोलापूर इथे महाविद्यालय स्थापन केली, आपल्याला माहित नाही. ठीक आहे. पण आपल्याला हे माहित आहे की प्रार्थना समाजमध्ये दादोबा तर्खडकर होते, आत्माराम पांडुरंग होते, अशा सगळ्या लोकांनी मिळून मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली होती. हे खूप देला आलेलं आहे की दादोबा तर्खडकर होते किंवा त्याच्या अगोदरची मानव धर्मसभा वगैरे. हे फॅक्च्युअल्स, हे PYQ आहे. मी तुम्हाला जे म्हटलं होतं की PYQ कसे कामात येतात किंवा PYQ ची जादू काय, हे तुम्हाला मी आता सांगून राहिले की हेच PYQ, प्रार्थना समाज कोणी स्थापन केला, मानव धर्म समाज कोणी स्थापन केला, हेच PYQ पुन्हा 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 येऊन आपल्याला त्रास देतात. त्याच्यामुळे ह्या PYQ कडे जर आपण रिपिटेशन आणि रिव्हिजनच्या दृष्टिकोनातून बघितलं तर आपल्याला इझिली सॉल्व्ह करता येतात. प्रार्थना समाज खूप फेमस आहे महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये. त्याच्यामुळे हे जे फेमस नाव आहे दादोबा तर्खडकर, पांडुरंग, हे सगळं सोबतच घेऊन चालणार आहे. अजून एक बघा, मी तुम्हाला तेव्हाही म्हटलं होतं अगोदरच्या सिरीज मध्ये की लॉंग, जे खूप लांब लचक आहे, खूप ब्रीफ आहे, खूप सारी इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये भरली आहे, खूप ठूसके भरली आहे, खूप सारं सांगून राहिला आयोग की पहा असं होतं, तसं होतं, तसं होतं, ते मोस्टली ट्रू असते, ते मोस्टली करेक्टच असते. कारण की ते लॉंग असतं, कुठून तरी कोणत्या तरी स्टँडर्ड पुस्तकामधनं, कोणत्या तरी रेफरन्स पुस्तकामधनं तशाचं तसं कॉपी केलं असतं. त्याच्यामुळे ते जे लॉंग ब्रीफ, खूप वेल एक्सप्लेन केलेले, खूप जास्त माहिती सांगितलेले जे स्टेटमेंट असतात ते करेक्टच मानून चालायचे. मग कुठे आलो आपण, तिसऱ्या याच्यावर. 3 आपला आन्सर आहे. पहिले ब आणि क तो कॉमनच काढले होते आपण, बस अ आणि ड बद्दल आपल्याला कन्फ्युजन होतं. तर पहिलं वालं जे लॉंग ब्रीफ वालं जे स्टेटमेंट असते ते करेक्ट असते मोस्ट ऑफ द टाइम. आपल्या ह्या ज्या ट्रिक्स अँड टिप्स आहे ना, ह्या 80% केसेसमध्ये कामी पडतातच आपल्याला. आणि आपला अभ्यासही आपण प्रत्येक गोष्ट वाचून किंवा पाठ करून जाऊ शकत नाही, हे आपल्याला माहिती आहे. आपल्याला एक कुठं लिमिटेशन आहे. आता बघ इथे काय म्हणते, हिंदू महासभेच्या संदर्भात मी थोडंसं रिझोल्यूशन कमी करते. हिंदू महासभेच्या संदर्भात पुढील कोणते विधान बरोबर आहे म्हणते. ठीक आहे. आता आपण बघूया, याच्यामध्ये ऑल ऑफ दिस पण दिलेलं आहे. कधी कधी आपल्याला नाही सुचलं ना तर ऑल ऑफ दिस धडाकीने मारायचं, काय लोड नाही घ्यायचा. आपलं करेक्ट हो नाही हो, मस्तपैकी ऑल ऑफ दिस मारून द्यायचं. कारण की खूप जास्त मोस्ट ऑफ द टाइम ऑल ऑफ दिस आन्सर असते. एखाद्याच वेळेस असं होते की ऑल ऑफ दिस आन्सर नसते. आणि आपल्याला खूप जर क्वेश्चन होऊन राहिला असेल, खूपच समजून नसून राहिला, तर आपण म्हणू शकतो. आता बघा याच्यामध्ये काय म्हटलंय, हे 3 स्टेटमेंट दिलंय हिंदू महासभेबद्दल 1915. आता आपण गेलो तर 3 स्टेटमेंट याच्यामध्ये ऑल ऑफ दिस पण आन्सर आहे. तर आपण जे फॅक्च्युअल गोष्टी असतात ना त्या मोस्टली इनकरेक्ट असतात, ज्या सगळ्यात जास्त फॅक्च्युअल. आता मग फॅक्ट्स मध्ये इथे एक डेट आहे, इथे एक डेट आहे, लोकांची नावं दिलेली आहेत, आणि इथे 3 डेट्स आहेत. 3 डेट आहे आणि एक प्लेस पण आहे, एक जागेचं नाव पण आहे. म्हणजे याच्यामध्ये पण खूप जास्त फॅक्ट्स आहेत. मी काय म्हणतोय, पहिल्याच्या मध्ये काय म्हटलंय की 9 एप्रिल 1915 रोजी हरिद्वार येथे कासिम बाजारचे महाराज सर महेंद्रचंद नंदी यांनी हिंदू महासभेची स्थापना केल्याचे घोषित केले.
असं करायचे ते, कारण की कोणत्या तरी महाराजांचा राजांचा पॅट्रोनेज त्यांचा जर पालकत्व असलं तर मग सभेला एक आर्थिक सामाजिक स्थैर्य किंवा एक मान्यता प्राप्त व्हायची राजकीय स्तरातून सुद्धा. त्याच्यामुळे एखाद्या संस्थानिकाची मदत घेणं काही नवीन गोष्ट नाही. म्हणून पहिलं आपण ठीक आहे, हिंदू महासभेचे अध्यक्ष बाजी मुंजे होते, ठीक आहे. तिथे मुंजे आता मुंजे इथे पण आहे, मुंजे इथे पण आहे, म्हणून हे दोन्ही स्टेटमेंट करेक्ट असायचे चान्सेस खूप जास्त आहे. मुंजे हेगडेवार परांजपर यांनी नागपूरला 1923 रोजी हिंदू महासभेची शाखा चालू केली. हे जे लास्ट वाला स्टेटमेंट आहे ना, याच्यामध्ये 3 डेट्स आहेत. 3 डेट्स मध्ये कमी जास्त करू शकते आयोग. आणि हे जे पुणे आहे ना, याच्यामध्ये पण कमी जास्त करू शकते. पुण्यामध्ये ऑलरेडी खूप साऱ्या सभा आणि समितीज आणि खूप म्हणजे खूप सारे समाजकारी म्हणजे समाज कार्यकर्ते म्हणजे रानडे, लोकमान्य टिळक, आणखी फुले वगैरे हे खूप कार्य करून गेले. त्याच्यामुळे इतर याच्यामधला प्रभाव त्याच्यामध्ये कमी होता. तिथे जो तिथचा लोकल प्रभाव खूप जास्त होता. त्याच्यामुळे आपण याच्याबद्दल विचार करू शकतो की हे इनकरेक्ट असू शकते. आणि आयोग त्याच्यासोबत केलाय की अजून एक गोष्ट मी तुम्हाला पहिलेही सांगितली होती की हा नवीन क्वेश्चन आहे, थोडा टफ आहे. त्याच्यामुळे नवीन आणि अननोन टफ क्वेश्चन मध्ये ना मोस्टली आन्सर 1 असतो. जास्त डोकं लावायचं नाही, 1 मारायचं नाही तर ऑल ऑफ दिस मारायचं. तुम्ही जर तुमच्या नॉलेजनी जर शुअर असाल तर फारच चांगलं. बट याच्यामध्ये नॉलेज कमी पडते, कारण की किती जास्त फॅक्ट्स वाचणार आहे, किती सारे पाठ करणार आहे. तुम्ही बघू शकले BNC चा कंबाईनचा पेपर किती टफ आहे. त्याच्यामुळे आपण फर्स्ट सोबत जाऊ किंवा ऑल ऑफ दिस सोबत जाऊ, इथे पण 50-50% तर आलोच आहे आपण. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण की इसवी सन 1857च्या उठावाच्या वेळी इंग्रजांच्या कोणत्या कर्तबगार सेनानींनी महत्वाची भूमिका बजावली म्हणते. आपल्याला माहित नाहीये, असं आपण धरून चलू की आपल्याला माहित नाही. हॅवलॉक पण होता, हे ह्युरोज पण होता. ह्युरोज याच्यामध्ये होता झाशीच्या राणीमध्ये. हॅवलॉक नियन्स हे दिल्लीमध्ये पण होते. ॲट्रोम हे पण दिल्ली आणि उत्तर भारतामध्ये होते. हे डेबिन्स आणि क्लर्क बद्दल आपण बघूया. आता मी काय म्हटलं तुम्हाला मॅक्सिमम सोबत जायचं. मॅक्सिमम सोबत गेल्याबरोबर आपण 50-50% पर्यंत आलो. ब क ठीक आहे. आता तुम्हाला एक कोणतंही मारू शकतो आपण, पण थोडंसं जर आपण नॉलेज थोडंसं जास्त नाही लावायचं. ब आणि क तर सोबतच आहे. नील आणि हॅवलॉक बद्दल आपण खूपदा वाचलंय की दिल्लीमध्ये होते. त्याच्यामुळे आपण 3 सोबत जाऊया. हे जे 1857 सारखे जे फेमस टॉपिक असतात ना, ते नेहमी रिपीटेडली विचारलं जातात. हा जो आहे ना, हा नील हॅवलॉक वाला क्वेश्चन बरेच वेळा आलेला आहे, बरेच वेळा PYQ मध्ये आलाय, 1 लाइनर मध्ये आला, ह्युरोज वाला पण आलेला आहे. ऑल्ट्रम तर मला वाटते तिथे शहीद झाला होता, त्याच्यामुळे त्याचं पण नाव बरेचदा विचारलं होतं. ठीक आहे, नेक्स्ट बघूया आपण. 1827 मधील शेतकऱ्यांचे उठाव कोणत्या भागामध्ये झाले होते. मला माहिती नाही. मी तुम्हाला काय सांगितलं, मॅक्सिमम सोबत जायचं, दॅट्स इट. इथं मॅक्सिमम वाला ऑप्शन आहे, अ ब ड. मॅक्सिमम मध्ये गेलो की ना, अ ब ड सोबत खूप सारे गाव कव्हर होऊन राहिले. प्रत्येक ओळीमध्ये 3-3, 4-4 गाव दिलेच आहे. त्याच्यामुळे याच्यासोबत जाऊ आपण, मॅक्सिमम सोबत जाऊ आणि बस आपलं आन्सर मार्क करू. आपल्याला माहितीच ना फारच चांगलं, पण एखादं मधातलं नाव किंवा छोटूचं नाव आपल्याला माहिती नसलं तर मग त्याच्यामुळे आपल्या याच्यासोबत जायचं, मॅक्सिमम सोबत जायचं आणि होऊन जातं. इथे म्हटलंय की सेनापती बापट यांनी कोणत्या चळवळीमध्ये भाग घेतला. ऍक्च्युली ना या क्वेश्चन बद्दल ना थोडी हे आली होती, कॉन्ट्रोवर्सी आली होती. काही स्टुडंट म्हणत होते की याच्यामध्ये घेतला. सेनापती बापट जे व्यक्तिमत्व आहे ते खूप साऱ्या उठावांसोबत वगैरे रिलेटेड आहे. म्हणून आपण थोडंसं आन्सर कीचा हे घेऊ की आन्सर की काय म्हणते, कारण की शेवटी एंड ऑफ द डे आन्सर कीच आपली होल अँड सोल असते. आपण आन्सर कीलाच फॉलो करतो आणि आयोग जसं म्हणते ना तसंच करायचं. आयोगाच्या पुढे जाण्यात काही अर्थ नाहीये, कारण की शेवटी एकदा दोनदा अपील केल्यानंतर आयोगच होल अँड सोल अथॉरिटी मानते. क्रांतिकारी सेनापती बापट यांनी कोणत्या चळवळीत भाग घेतला. आपल्याला माहिती नाहीये. मी तुम्हाला म्हटलं होतं ना की ही जी चळवळी आंदोलनात भाग घेणं किंवा प्रत्यक्ष भाग घेणं किंवा कुठून प्रेरणा घेणं, त्यांच्या अनुयायांनी भाग घेणं, याच्यामध्ये बऱ्याचशा कॉम्प्लिकेशन्स येतात.
त्याच्यामुळे काय असते, आपल्याला माहिती नाहीये ऑल ऑफ दिस आपण मारायचं, बाजूला मारायचं. कारण की सेनापती बापट देश स्वातंत्र्य झाल्यानंतर पण ऍक्टिव्ह होते. आता पहा काय म्हटलंय की 1919 मध्ये ब्रिटिश सरकारने घटनात्मक सुधारणा केल्या. कोणत्या केल्या? दिल्या. कारण का बरं दिल्या? काहीतरी अराजकता असेल म्हणून दिल्या ना. क्रांतिकारी चळवळ चालला होता, असंतोष वाढला होता, हिंदू मुस्लिम मध्ये युती होती, कारण की आपण 1857 मध्ये बघितलं की त्यांच्यामध्ये युती होती. मवाळ जवाळ मध्ये युती होती, हो ठीक आहे, त्यांनी पण करार केला होता 1916 मध्ये, त्यांच्या पण युती. आणि पहिल्या महायुद्धाने राजकीय परिस्थिती बदलली, हो पहिल्या महायुद्धाने खूपच राजकीय परिस्थिती बदलली होती. इंग्लंड खूप कमजोर झाला होता. त्याच्यामुळे हे सगळे कारण आहेत. मी तुम्हाला तेव्हा म्हटलं होतं फॅक्टर, घटक, कारण, परिणाम हे मोस्टली ऑल ऑफ दीज असतात. यांच्यावर जास्त विचार करायचा नाही, ऑल ऑफ दीज मारायचं. कारण की तुम्ही खूप सारा विचार करून एखादा फॅक्टर सोडून गेलं ना, तुमचंच चुकसान होते. त्यापेक्षा सगळ्यांना घेऊन सोबत चालायचं, ऑल ऑफ दीज मारायचं. ठीक आहे, नेक्स्ट बघूया आपण. यांनी स्वदेशी चळवळीचा श्री गणेश करून खादीचा पोशाख घालून 1870 मध्ये दिल्लीच्या दरबारी. हा क्वेश्चन बरेच वेळा आलेला आहे, खूपच वेळा आलेला आहे. याचं एकच आन्सर आहे, गणेश वासुदेव जोशी. याच्या अगोदर असा आला होता हा क्वेश्चन की टिळक आणि गांधीजी यांनी स्वदेशीचा पुरस्कार केला, ठीक आहे, पण त्याच्या अगोदर कोणी कोणी स्वदेशी पुरस्कार केला तर गणेश वासुदेव जोशी आणि वासुदेव बळवंत फडके ह्या दोघांनी पण स्वदेशीचा पुरस्कार केला होता यांच्या अगोदर पण. म्हणून हा क्वेश्चन लक्षात ठेवायचा. आपलं गणेश वासुदेव जोशी यांनी हे दिल्लीच्या दरबारात गेले होते 1877 मध्ये खादीचा पोशाख घालून. आता बघा, हे जे आहे ना ते अधिवेशन विचारले आणि त्याचे अध्यक्ष विचारले. आपण माहिती हे जोडायला होतं काय करायचं, मी तुम्हाला पॅटर्न सांगितलं होता 1 2 3 4 4 3 2 1 किंवा कॉमन काढायचे, किंवा एखादी पेअर आपल्याला माहिती असली तरी आपली जोडी जुळून जाते, अशावरनं पण होते. फार काही प्रत्येकच गोष्ट माहिती असलं जरुरी नाही आहे. आता जे आपण सुरेंद्रनाथ बॅनर्जी आपल्याला माहिती नाही, ठीक आहे. आता अमरावती मधलं अधिवेशन थोडंसं अनपॉप्युलर आहे, म्हणजे कमी पॉप्युलर आहे, तर त्याच्याबद्दल पण आपण म्हणू शकतो की कोणीतरी आनंद चार्लू किंवा शंकर नारायण आपण येऊ शकतो. आता आपण कॉमननी गेलो ना इथे, तर आपल्याला लक्षात येईल की कॉमन निघते का याच्यातनं? नाही निघून राहिलं कॉमन. एकाच ह्याच्यातनं कॉमन निघून राहिलं, नंतर हे कॉमन निघून निघालं. इथे कॉमन निघून राहिलं वाटते आणि इथे कॉमन निघून राहिलं. बाकी हा इथे कॉमन आहे आणि इथे कॉमन आहे, म्हणजे पहा 2 पण होते, 4 पण होते, 1 पण होते, 3 पण होते, म्हणजे कॉमनचं आपलं लॉजिक की काम करणार नाही इथे. आता आपण बघूया की एखादी अशी अनपॉप्युलर जोडी वगैरे लावून पाहूया. अमरावती हे जे आहे ना, हे दोन्ही फेमस पर्सन आहे. एक सेकंड, मी दुसरा कलर घेते. हे दोन्ही फेमस पर्सन आहेत आणि हे मुंबई किंवा पुण्यामध्ये अधिवेशनासाठी गेले असेल, कारण की सुरेंद्रनाथ बॅनर्जी बंगालचे होते, दुसऱ्या प्रांतातच जात होते ते. आणि अमरावती सारखं जे प्लेस आहे त्याच्यामध्ये थोडेस त्यातलं अनपॉप्युलर आहे, तर आपण आनंद चार्लू आणि शंकर नारायण सोबत जाऊ शकतो. आता हे 2 ऑप्शन इथे आहे, ठीक आहे. म्हणजे आता हे 2 काढून टाकायचे आपण, ह्या 2 बद्दल विचार करूया. आता मुंबई येथे अधिवेशन झालं होतं, नागपूर येथे अधिवेशन झालं होतं, अशा बऱ्याच ठिकाणी अधिवेशन झाले होते. तर मुंबईचं जे अधिवेशन आहे ना त्याच्यामध्ये ब्रिटिश आले होते. मोस्टली तुम्ही बघाल मुंबई, अलाहाबाद असे 4-5च अधिवेशन आहे ज्याच्यामध्ये ब्रिटिश एक काय म्हणतात त्याला अध्यक्ष म्हणून लाभले होते. एक अलाहाबादचं अधिवेशन होतं जॉर्ज रूल काहीतरी, आणि इथे मुंबईच्या एका अधिवेशनामध्ये. म्हणून आपण एक जोडी जुळवून पाहू की मुंबईचं 3 सोबत. तर ठीक आहे, मुंबईचं 3 सोबत लागल्याबरोबर आपली एक जोडी आली पी वाली, की मुंबईमध्ये 5व्या अधिवेशनामध्ये विलियम वर्डवर्थ आले होते, नागपूरमध्ये 7व्या अधिवेशनामध्ये आनंद चार्लू आले होते, पुण्यामध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि अमरावतीमध्ये शंकर नायर. ठीक आहे, सेकंड आपला आन्सर आहे. अजून काय झालं, व्यवस्थित काम नाही करून राहिलं, कोई बात नहीं, नो वन कॅन स्टॉप अस, कोई टेक्निकल एरिया वगैरे काही नाही स्टॉप आउट करू शकत आपल्याला. आता तसं इथनं तर हे लागले आपले जॉग्राफीचे क्वेश्चन लागले, हे जॉग्राफीचे क्वेश्चन आहे. तर आज आपण इथे थांबू. आपला जो पार्ट होता
हिस्ट्रीचा तो आपण इथे कंप्लीट करू. थँक्यू फ्रेंड्स, थँक्यू सो मच. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. मी असेच पुढे ट्रिक्स अँड टिप्सचे आणखी व्हिडिओ घेऊन येईन. ही सिरीज आपण कंटिन्यू राहू. धन्यवाद.